ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानने भारतावर हल्ला करण्यासाठी 4 दिवसात हजारो ड्रोन्स पाठवले अशी माहिती उघड झाली आहे। पाकिस्तानने चीनी आणि तुर्की बनावटीच्या ड्रोन्सनी भारताच्या शहरी भागांवर आणि सैन्य ठिकाणांवर हल्ला केला। मात्र भारताने पाकिस्तानचे हे सगळे ड्रोन्स अक्षरशः उद्ध्वस्त करून टाकले। भारताने सगळ्या ड्रोन्सचा यशस्वी वेध घेतला। भारताच्या अँटी ड्रोन सिस्टीमने सगळ्या ड्रोन्सचा वेध घेतला आणि ते निष्प्रभ केले। सोमेश कोलगे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। सोमेश, कशा पद्धतीने पाकिस्तानकडून ड्रोन हल्ला करण्यात आला आणि भारताच्या यंत्रणेने ते हल्ले कसे निष्प्रभ ठरवले? प्रज्ञा, भारताचे जे एअर डिफेन्सचे लेफ्टनंट जनरल आहेत, जे या संपूर्ण एअर डिफेन्स सिस्टीमवरती कमांडिंग ऑफिसर आहेत, त्यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा खुलासा केलाय। ज्यावेळी त्यांना प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही एकूण किती ड्रोन भारताने पाडले, तर त्यावेळी ते म्हणाले की या गोष्टीचा असा काही काउंट नसतो, पण जितके दिवस ऑपरेशन सुरू होतं त्या दरम्यान साधारणपणे 800 ते 1000 इतके ड्रोन हे भारतीय डिफेन्स सिस्टीमनी पाडले। त्या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये एका सर्व्हिंग ऑफिसरनी प्रत्यक्ष एका ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीत एक महत्त्वाचे तपशील हे सार्वजनिक केलेले आहेत आणि त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की जवळपास 800 ते 1000 ड्रोन हे भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमनी, जी भारताची आकाशतीर एअर डिफेन्स सिस्टीम आहे, S-400 सुदर्शन एअर डिफेन्स सिस्टीम आहे, या सिस्टीमद्वारे हे ड्रोन पाडण्यात आले होते। त्यामुळे निश्चितच जगातील जितक्या एअर डिफेन्स सिस्टीम आहे त्या सगळ्यामध्ये 800 ते 1000 ड्रोन केवळ 2 ते 3 दिवसांच्या कालावधीमध्ये पाडणं आणि एकही ड्रोन त्यापैकी कुठल्याही स्वरूपाचा हा भारताच्या भूमीवर न पडू देणं ही खूप मोठी अचिव्हमेंट आहे। विशेष म्हणजे त्यांनी असं देखील म्हटलं की काही ड्रोन हे रिकामी होते, काही ड्रोनमध्ये पेलोड होते, म्हणजे काही ना काही विस्फोटकं होती, तर विस्फोटक असणारे ड्रोन हे प्रायोरिटीने पाडण्यात आले आणि जे रिकामी ड्रोन होते ते देखील निकामी करण्यात आले। त्यामुळे निश्चितच भारताच्या दृष्टीने एक मोठी अचिव्हमेंट आणि भारताच्या एअर डिफेन्स सिस्टीमची देखील मोठी अचिव्हमेंट आहे। आगामी भविष्यामध्ये या एअर डिफेन्स सिस्टीमची जगभरातून मागणी वाढेल यात काही शंका नाही। प्रज्ञा, निश्चित आणि अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे प्रत्येक भारतीयासाठीही। सोमेश, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।